पहिल्याच डेटमध्ये या 3 गोष्टी जाणवल्या तर पुढे जाऊ नका. नंबर 1, वेटर किंवा खालच्या कर्मचाऱ्यांशी उद्धट वागणूक. ती व्यक्ती तुमच्यासोबत खूप गोड बोलत असेल, पण हॉटेलमधील वेटर, वॉचमन किंवा ड्रायव्हर सोबत उद्धटपणे वागत असेल, तर हे त्यांच्या खऱ्या स्वभावाचं लक्षण आहे. एखादा माणूस आपल्यापेक्षा कमी समजल्या जाणाऱ्या लोकांशी कसा वागतो यावरून त्याचं कॅरेक्टर समजतं. आज ते तुमच्यासोबत खूप चांगले वागत आहेत कारण त्यांना तुमची गरज आहे. उद्या ती गरज संपल्यानंतर ते लोक तुमच्यासोबत अगदी तसेच वागू शकतात. नंबर 2, फक्त स्वतःबद्दलच बोलणे. संपूर्ण वेळ ती व्यक्ती फक्त स्वतःच्या यशाबद्दल किंवा स्वतःच्या आवडीनिवडींबद्दलच बोलत असेल आणि तुम्हाला साधं तुमचं मत काय आहे किंवा तुम्हाला काय आवडतं ही विचारायची तसदीही घेत नसेल, तर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही. नातं हे दुहेरी संवाद असतो. जर पहिल्याच दिवशी त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये रस नसेल, तर भविष्यात ती व्यक्ती तुमच्या गरजांकडे किंवा तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करेल. हेच नार्सिसिस्ट असण्याचं लक्षण आहे. नंबर 3, एक्स बद्दल वाईट बोलणे किंवा सतत तुलना करणे. डेटवर आल्यावर ती व्यक्ती सतत त्यांच्या एक्स बद्दल तक्रारी करत असेल, त्यांना शिव्या देत असेल किंवा तुमची तुलना त्यांच्याशी करत असेल, तर याचा अर्थ अजूनही ती व्यक्ती त्यांच्या भूतकाळामध्ये अडकलेली आहे. तसेच जर कोणी त्यांच्या जुन्या नात्याबद्दल समोरच्याला जबाबदार ठरवत असतील, तर त्यांना त्यांच्या चुका मान्य करण्याची सवय नाही. तुम्ही कोणाचं दुःख विसरण्याचं साधन बनू नका. नात्यासाठी मानसिक शांतता आणि स्पष्टता असणं आवश्यक आहे. जर तुमच्या अंतर्मनाला काहीतरी चुकीचं वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. एक चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलंच. हा व्हिडिओ तुमच्या डेटिंग करणाऱ्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.